Hello friends, welcome to Sri Academy of Science Craft. In this lecture, we will discuss about the second step of aerobic respiration is Krebs cycle. बरोबर आहे? या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण एरोबिक रेस्पिरेशन ची फर्स्ट स्टेप ग्लायकोलायसिस, सेकंड स्टेप क्रेब्स सायकल पाहणार आहोत. बरोबर आहे? राईट. आता बघा, क्रेब्स सायकल काय काय नाव दिलीत बघा, काय काय बघा. The question will be asked in your examination. Write a note on Krebs cycle. Krebs cycle, or second, write a note on TCA cycle, or third, write a note on citric or citric acid cycle. बघा नाव काय काय बघा. पहिल्यांदा तुम्हाला विचारलं जाईल Krebs cycle, write a note on Krebs cycle with the help of neat and label diagram. Second, TCA cycle with the help of neat and label diagram, or third, citric acid cycle or citric acid cycle with the help of neat and label diagram. Answer remains the same. या सगळ्यांचं उत्तर एकच आहे. उत्तर एक आहे म्हणजे काय? सगळ्यांचं उत्तर एक आहे म्हणजे काय? तर क्रेब्स सायकलला टीसीए सायकल असं म्हटलं जातं, टीसीए सायकलला सायट्रिक ऍसिड सायकल असं म्हटलं जातं. बरोबर आहे? नावं वेगळी आहेत, उत्तर एकच आहे. कारण सायकल काय आहे? एकच आहे. सायकलला वेगवेगळी नावं आहेत. क्रेब्स सायकलला आपण क्रेब्स सायकल असं का म्हणतो? बिकॉज सायंटिस्ट हॅन्सेन क्रेब डिस्कवर्ड द सायकल, म्हणून याला काय म्हणणार आहे आपण? क्रेब्स सायकल. जो सायंटिस्ट आहे हॅन्सेन क्रेब, या सायंटिस्टनं पहिल्यांदा ही सायकल शोधून काढलेली आहे, म्हणून याला क्रेब्स सायकल असं म्हटलं जातं. टीसीए सायकल, व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ टीसीए सायकल? ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. राइट? ऍसिड सायकल. समजलं? टीसीए सायकल म्हणजे काय? ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. बरोबर आहे? त्याच्यानंतर सायट्रिक ऍसिड सायकल. राइट? व्हाय वी कॉल देम द सायट्रिक ऍसिड सायकल? बिकॉज फर्स्ट स्टेबल compound of the cycle, first stable compound of the cycle is citric acid. बरोबर आहे? या सायकल मधला पहिला जो स्टेबल कंपाऊंड आहे तो सायट्रिक ऍसिड आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं? सायट्रिक ऍसिड सायकल. बरोबर आहे? नाव लक्षात घ्या. आपण काय बघतोय? एरोबिक रेस्पिरेशन मध्ये बघितलेलं आहे पहिल्यांदा ग्लायकोलायसिस, जे सेलच्या सायटोप्लाझम मध्ये घडतं. बरोबर आहे? ग्लायकोलायसिस नंतर आपण बघितलेलं आहे लिंक रिएक्शन ऑफ ऍसिटायलेशन ऑफ पायरुव्हिक ऍसिड. ऍसिटायलेशन ऑफ पायरुव्हिक ऍसिडचा जो प्रोडक्ट आहे काय? टू ऍसिटाइल कोएन्झाइम ए हा क्रेब्स सायकल मध्ये येतो आणि क्रेब्स सायकल घडणार आहे. क्रेब्स सायकल घडत असताना माइटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये घडणार आहे. कुठे घडणार आहे? इट ऑकर्स इन माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. बरोबर आहे? माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स म्हणजेच माइटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये घडणार आहे. समजते का? बघा, सो क्रेब्स सायकल ऑकर्स इन द माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. राइट? आता तीन नावं वेगवेगळी, कन्सेप्ट सेम, नावं वेगळे. पहिल्यांदा क्रेब्स सायकल का म्हटलं जातं? तर एक सायंटिस्ट आहेत हॅन्सेन क्रेब्स नावाचे. हॅन्सेन क्रेब नावाचे जे सायंटिस्ट आहेत त्या सायंटिस्टनी या सायकलचं डिटेल पाथवे दिलेला आहे किंवा डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, म्हणून याला क्रेब्स सायकल असं म्हटलं जातं. दुसरं, क्रेब्स सायकलला टीसीए सायकल असं का म्हटलं जातं? टीसीए सायकल म्हणजे काय? T stands for tri, C stands for carboxylic, A stands for acid. So TCA means tri-carboxylic acid cycle. Here 3 time carboxylations takes place. या ठिकाणी 3 वेळा कार्बोक्सिलेशन्स घडणार आहे.
TCA cycle it is also called as citric acid cycle. Why we call them the citric acid cycle? Because the first stable compound of the cycle is citric acid. या सायकल मधला पहिला स्टेबल कंपाऊंड कोण आहे तर सायट्रिक ऍसिड आहे, म्हणजे याला सायट्रिक ऍसिड सायकल असं म्हटलं जातं. आणि ज्या वेळेला तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन्स पडेल, राइट नोट ऑन क्रेब सायकल विथ द हेल्प ऑफ नीट एंड टेबल डायग्राम, राइट नोट ऑन TCA सायकल विथ द हेल्प ऑफ नीट एंड टेबल डायग्राम, और राइट नोट ऑन सायट्रिक ऍसिड सायकल विथ द हेल्प ऑफ नीट एंड टेबल डायग्राम. आन्सर रिमेन्स द सेम. आन्सर काय असणार आहे? सेम असणार आहे. कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. समजलं? अगदी खूप सोपं आहे. आणि सायकल तुम्ही लक्षात कसं ठेवू, पाठ करतो असं टेन्शन घ्यायचं नाही. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही बॉटनीची काळजी करायची नाही. ओके. आता बघा पुन्हा तेच बेसिक थिंग, ग्लुकोज आहे. सो ग्लुकोज हॅव्हिंग 6 कार्बन कंपाऊंड, या ग्लुकोजचं काय झालं बाळांनो? ग्लायकोलायसिस. So this glucose under enzymatic breakdown into pyruvic acid, right? Glucose pyruvic acid मध्ये झालं. So one molecule of glucose having 6 carbon compound is converted into 2 molecule of pyruvic acid. या ठिकाणी तुम्ही 2 molecule of pyruvic acid having how many carbon? 3 carbon compound. आणि ही प्रोसेस कुठे घडणार आहे? ग्लायकोलायसिस ही जी प्रोसेस आहे ती सेलच्या सायटोप्लाझम मध्ये घडणार आहे. सेलच्या सायटोप्लाझम मध्ये घडणार. म्हणजे ग्लुकोजचं एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन केलं जातं कशामध्ये? पायरुविक ऍसिड मध्ये. एक ग्लुकोजचा जो मॉलिक्यूल आहे ज्याच्यामध्ये 6 कार्बन आहेत त्याचं एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन पायरुविक ऍसिड मध्ये केलं जातं ज्याच्यामध्ये 3 कार्बन आणि 2 मॉलिक्यूल मध्ये. These pyruvic acid undergoes acetylations. या पायरुविक ऍसिडचं काय होतं? ऍसिटायलेशन होणार आहे, राइट? ऍसिटायलेशन होणार आणि काय तयार होणार आहे? ऍसिटाइल कोएन्झाइम A तयार होणार आहे. बरोबर आहे? कोणाच्या मदतीनं? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशनच्या मदतीनं. बरोबर आहे? कोणाच्या मदतीनं होणार आहे? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशनच्या मदतीनं होणार आहे. पण आपण म्हणत असताना जरी ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन असं म्हणणार आहे तरी पहिल्यांदा पायरुविक ऍसिडचं डिकार्बोक्सिलेशन होणार आहे आणि नंतर ऑक्सिडेशन होणार आहे आणि नंतर काय तयार होणार आहे? ऍसिटाइल कोएन्झाइम्स A. मग बघा 2 मॉलिक्यूल ऑफ पायरुविक ऍसिड आहेत ज्याच्यामध्ये 3 कार्बन आहेत. याचे ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन झालं तर काय होणार आहे? 2 molecule of acetyl coenzyme A having 2 carbon compound. किती कार्बन कंपाऊंड आहे? 2, राइट? आणि अशा पद्धतीने acetyl coenzymes A तयार झालेला आहे. हे कुठे घडतं बाळांनो? तर इंटर माइटोकॉन्ड्रियल स्पेस. कुठे घडणार आहे? इंटर माइटोकॉन्ड्रियल स्पेस मध्ये. म्हणजे आउटर मेम्ब्रेन आला, बरोबर आहे? आउटर मेम्ब्रेन इज स्ट्रेच्ड, राइट? हा इनर मेम्ब्रेन आलेला आहे माइटोकॉन्ड्रियाचा. सो आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन मध्ये जी जागा आहे, आउटर मेम्ब्रेन हा वाला आउटर मेम्ब्रेन आणि हा वाला इनर मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन मध्ये जी जागा आहे त्याला म्हणायचं इंटर मेम्ब्रेन स्पेस. आणि या इंटर मेम्ब्रेन स्पेस मध्ये हे ऍसिटायलेशन्स घडणार आहे. हा जो तयार झालेला ऍसिटाइल कोएन्झाइम A आहे तो माइटोकॉन्ड्रियामध्ये घुसणार, म्हणजे माइटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये एंट्री करणार. कुठं? माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये. माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये एंट्री करणार आणि माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये एंट्री केल्यानंतर क्रेब सायकल घडणार. क्रेब सायकल घडणार. लागली लिंक? समजलं? अशा पद्धतीने, राइट? सो ग्लुकोजचं पायरुविक ऍसिड सायटोप्लाझम मध्ये केलं जातं जी एरोबिक रेस्पिरेशनची पहिली स्टेप्स आहे. पायरुविक ऍसिडचं ऍसिटाइल कोएन्झाइम A केलं जातं जी ग्लायकोलायसिस आणि क्रेब सायकल मधली लिंक रिएक्शन आहे. ऍसिटाइल कोएन्झाइम A हा इंटर माइटोकॉन्ड्रियल स्पेस मधून माइटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये येणार आहे आणि क्रेब सायकल घडवून आणली जाणार आहे. समजलं? अशा पद्धतीने ही एक सेंट्रल थीम आहे. ओके. लेट अस एक्सप्लोर द क्रेब सायकल. ओके. सो पहिल्यांदा आपण क्रेब सायकल जर समजून घ्यायची असेल तर 2 ट्रिक्स आहेत. 2 ट्रिक्स कुठले आहेत? ऍक्च्युअली 3 ट्रिक्स आहेत, राइट? पण तिसरी जी ट्रिक्स आहे ती मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणार आहे.
आता पहिल्यांदा आपण या 2 ट्रिक्स समजून घ्यायचे. ज्या वेळेला तुम्हाला क्रेब्स सायकल समजून घ्यायची असेल त्यावेळेला तुम्हाला एक सेंटेन्स यायला पाहिजे. कुठलं सेंटेन्स आहे बघा, बोलायचं आहे माझ्या बरोबर. ओ citric acid is of course a silly, stupid, funny molecule. झालं काय आहे सेंटेन्स? 10 वेळा म्हणायचं. ओ सायट्रिक ऍसिड इज ऑफ कोर्स अ सिली स्टुपिड फनी मॉलिक्यूल. सेंटेन्स तुम्हाला पाठ झालं की तुम्हाला क्रेब्स सायकलचे टेन्शन गेलं. राईट. सो काय आलं? ओ सायट्रिक ऍसिड इज ऑफ कोर्स अ सिली स्टुपिड फनी मॉलिक्यूल. ऐका बघा, ओ सायट्रिक ऍसिड इज ऑफ कोर्स अ सिली स्टुपिड फनी मॉलिक्यूल. राईट. आता बघा, O stands for, बघा O मधला O stands for oxalo acetic acid. Right? O stands for oxalo acetic acid. बरोबर आहे का? सायट्रिक मधला सिट्रिक ऍसिड पूर्णच घ्यायचं, सिट्रिक ऍसिड. राईट. ऍसिड मधला ए अकोनिटिक ऍसिड, अकोनाइटिक ऍसिड. राईट. इज मधला आय आयसो सायट्रिक ऍसिड. बरोबर आहे. ऑफकोर्स मधला ओ समजते का? ऑफकोर्स मधला ओ म्हणजे काय येणार? ऑक्झॅलो सक्सिनिक ऍसिड, ऑक्झॅलो सक्सिनिक ऍसिड. बरोबर आहे का? ऑक्झॅलो सक्सिनिक ऍसिड. A stands for अल्फा कीटोग्लुटॅरिक ऍसिड. अल्फा, अल्फा मधला हा अल्फा, अल्फाचा सिंबल वापरतो ना अल्फा तसं. सो A stands for अल्फा कीटोग्लुटॅरिक ऍसिड, अल्फा कीटोग्लुटॅरिक ऍसिड. आता सिलीवाला 2 यस आहेत, सिली आणि स्टुपिड. सिलीवाला जो आहे तो सक्सिनाइल कोएन्झाइम ए. राईट. सिलीवाला जो आहे, सिलीवाला तो काय येणार आहे? सक्सिनाइल कोएन्झाइम, सक्सिनाइल कोएन्झाइम ए. स्टुपिड मधला यस सक्सिनिक ऍसिड. राईट. फनी मधला एफ फ्युमॅरिक ऍसिड. समजून घ्या, फ्युमॅरिक ऍसिड. मॉलिक्यूल मधला एम मॅलिक ऍसिड. समजलं स्टेटमेंटचं महत्व? काय स्टेटमेंट आहे? ओ सायट्रिक ऍसिड इज ऑफ कोर्स अ सिली स्टुपिड फनी मॉलिक्यूल. ओ मधला ओ म्हणजे ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. सायट्रिक मधला सी म्हणजे सिट्रिक ऍसिड. ऍसिड मधला ए म्हणजे अकोनिटिक ऍसिड. आयसोसायट्रिक मधला इज मधला आय म्हणजे आयसोसायट्रिक ऍसिड. ऑफकोर्स मधला ओ म्हणजे ऑक्झॅलो सक्सिनिक ऍसिड. अ मधला म्हणजे अल्फा कीटोग्लुटॅरिक ऍसिड. सिली मधला एस म्हणजे सक्सिनाइल कोएन्झाइम ए. स्टुपिड मधला एस म्हणजे सक्सिनिक ऍसिड. फनी मधला एफ म्हणजे फ्युमॅरिक ऍसिड आणि मॉलिक्यूल मधला एम म्हणजे मॅलिक ऍसिड. आहे का? सो स्टेटमेंट काय म्हटलंय आपण? ओ सायट्रिक ऍसिड इज ऑफ कोर्स अ सिली स्टुपिड फनी मॉलिक्यूल. राईट. O stands for oxaloacetic acid, C stands for citric acid, A stands for aconitic acid, I stands for isocytric acid, O stands for oxalosuccinic acid, A stands for alpha ketoglutarate acid, S stands for succinyl coenzyme. बघा 2 आहेत, सिली आणि स्टुपिड. 2 शिवे, सिली स्टुपिड. बरोबर. सिली म्हणजे सक्सिनाइल कोएन्झाइम आहे, स्टुपिड म्हणजे सक्सिनिक ऍसिड. फनी मधला एफ म्हणजे फ्युमॅरिक ऍसिड आणि मॉलिक्यूल मधला एम म्हणजे मॅलिक ऍसिड. आता केमिस्ट्रीच्या नॉमेनक्लेचर नुसार मी
असं लिहू शकतो ना. बघा ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिडला मी असं म्हणू शकतो ऑक्झॅलो ऍसिटेट, बरोबर आहे ना, म्हणू शकतो ना. ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिडला ऑक्झॅलो ऍसिटेट म्हणू शकतो. सायट्रिक ऍसिडला मी सिट्रेट म्हणू शकतो किंवा सायट्रेट म्हणू शकतो. अकोनिटिक ऍसिडला मी अकोनिटेट म्हणू शकतो, बरोबर आहे. आयसोसायट्रिक ऍसिडला आयसोसिट्रेट म्हणू शकतो, बरोबर आहे. ऑक्झॅलो सक्सिनिक ऍसिडला ऑक्झॅलो सक्सिनेट म्हणू शकतो, ऑक्झॅलो सक्सिनेट, राईट. अल्फा कीटो ग्लुटॅरिक ऍसिडला मी अल्फा कीटो ग्लुटॅरेट म्हणू शकतो, अल्फा कीटो ग्लुटॅरेट म्हणू शकणार आहे, बरोबर आहे. सक्सिनाइल कोएन्झाइमला काय वापरू शकत नाही. सक्सिनिक ऍसिडला सक्सिनेट म्हणू शकतो, बरोबर आहे. फ्युमॅरिक ऍसिडला फ्युमॅरेट आणि मॅलिक ऍसिडला मॅलेट. ओके, समजलं, सेंटेन्स समजलं. ओ सायट्रिक ऍसिड इज ऑफकोर्स अ सिली स्टुपिड फनी मॉलिक्यूल. 10 स्टेप्स आहेत, 10 कंपाऊंड आहेत किंवा या सायकल मध्ये 10 सबस्ट्रेट आहेत. त्यामुळे तुम्ही सेंटेन्स मध्ये जर वर्डिंग बघितले तर 10 आहेत. ओ सायट्रिक ऍसिड इज ऑफकोर्स अ सिली स्टुपिड फनी मॉलिक्यूल, आणि हे त्याचे लॉंग फॉर्म्स आहेत. ओके, आता स्टेप्स बघा. दुसरी स्टेप्स लक्षात ठेवायची. कुठल्या स्टेप्स आल्या बघा. सीडी, रोडोडी, पोहो. कुठली स्टेप्स आली? सीडी, रोडोडी, पोहो, आहे का? सीडी, रोडोडी, आहे का? ओडी, पोहो. सीडी, रोडोडी, पोहो. सीडी, रोडोडी, पोहो. सीडी, रोडोडी, पोहो. राईट. बघा, C stands for condensation, right? D stands for dehydration. R stands for, बघा, C stands for condensation, D stands for dehydration. हा वाला R stands for rehydration. O stands for oxidation. D stands for decarboxylation. राइट. त्याच्यानंतर झालं का? सीडी, रोडोडी, ओडी. बघा, ओडी, ओ आणि त्याच्या डोक्यावर डी आहे, म्हणजे काय येणार आहे? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. नंतर P स्टँड्स, पोहो मधला P, फॉस्फोरायलेशन. O म्हणजे ऑक्सिडेशन, राईट. H म्हणजे हायड्रेशन आणि O म्हणजे ऑक्सिडेशन. क्रेब सायकल मध्ये 10 सबस्ट्रेट आहेत, त्यामुळे 10 स्टेप्स आहेत, है का? सीडी, रोडोडी, पोहो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाले. 10 स्टेप्स, 10 सबस्ट्रेट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, तुम्हाला सबस्ट्रेट कळाले सगळे, या सगळ्या स्टेप्स. ओके, मग आता आपण सायकल पाहणार आहोत. बघा, या ठिकाणी मी सायकल साठी सर्कल आपल्याला करायचं आहे. सायकल आहे ना, त्यामुळे सर्कल, राईट. हा झाला सर्कल. आपल्याला सायकल साठी हा सर्कल झालेला आहे. आता सर्कल, या बाजूला सगळे सबस्ट्रेट लिहून घ्यायचे. काय आहे सबस्ट्रेट? O
citric acid is of course a silly, stupid, funny molecule. आले का? O citric acid is of course a silly, stupid, funny molecule. Right? या बाजूला सगळ्या स्टेप्स लिहा. C D रोडोडी पोहो. बरोबर आहे. स्टेप्स कुठल्या येणार आहेत? कंडेन्सेशन, डिहायड्रेशन, रिहायड्रेशन, ऑक्सिडेशन, डिकार्बोक्सिलेशन, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन, फॉस्फोरायलेशन, ऑक्सिडेशन, हायड्रेशन आणि ऑक्सिडेशन. बरोबर आहे. अशा पद्धतीने या सगळ्या स्टेप्स आहेत. मग बघा आपल्याला सबस्ट्रेट लागणार आहेत. हे सबस्ट्रेट सगळे लिहून घ्या. या ठिकाणी बघा OAA, ओ मधला म्हणजे काय आला? ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड आला. काय आला? ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. बरोबर आहे ना? सायट्रिक ऍसिड आहे का? सायट्रिक ऍसिडला मी सिट्रेट म्हणू शकतो ना? म्हणा सिट्रेट किंवा सायट्रेट. सायट्रिक ऍसिडला सिट्रेट म्हणू शकतो किंवा सिट्रेट म्हणा. त्याच्यानंतर ऍसिड मधला ए म्हणजे काय? अकोनिटिक ऍसिड. बरोबर आहे ना? अकोनिटिक ऍसिडला मी काय म्हणू शकतो? अकोनिटेट. बरोबर आहे. त्याच्यानंतर इज मधल्या आयला आयसोसायट्रिक ऍसिड. राईट. म्हणून या ठिकाणी मी काय म्हणणार? आयसोसायट्रिक ऍसिडच्या ऐवजी आयसोसिट्रेट. बरोबर आहे. त्याच्यानंतर ऑफकोर्स मधल्या ओला ऑक्झॅलो सक्सिनिक ऍसिड. ऑक्झॅलो सक्सिनिक ऍसिडला मी काय म्हणणार आहे? ऑक्झॅलो सक्सिनेट. बरोबर आहे. त्याच्यानंतर ए म्हणजे काय? अल्फा कीटोग्लुटॅरिक ऍसिड. मी या ठिकाणी काय म्हणणार आहे? अल्फा कीटोग्लुटॅरेट. त्याच्यानंतर सिली मधला एस म्हणजे सक्सिनाइल कोएन्झाइम ए. बरोबर आहे ना? त्या ठिकाणी सक्सिनाइल कोएन्झाइम ए. सक्सिनाइल कोएन्झाइम ए. स्टुपिड मधला एस म्हणजे सक्सिनिक ऍसिड म्हणजेच काय येणार आहे? सक्सिनेट. फनी मधला एफ म्हणजे फ्युमॅरेट. फ्युमॅरिक ऍसिड मग फ्युमॅरेट म्हणू शकतो मी. फ्युमॅरेट. मॉलिक्यूल मधला एम म्हणजे मॅलिक ऍसिड. मॅलिकला मी काय म्हणणार आहे? मॅलेट. झालं. एवढं लिहिलं बोर्डाला. तुम्हाला समजा 4 मार्काला प्रश्न आहे, 2 मार्क तुम्हाला इथेच पडले किंवा 1 मार्क तर पडला. 1 मार्क तुम्हाला पडला या ठिकाणी. बघा ना किती सोपं आहे. ओ सायट्रिक ऍसिड इज ऑफ कोर्स अ सिली, स्टुपिड, फनी मॉलिक्यूल. त्याच्यामध्ये ओ स्टँड्स फॉर ऑक्झॅलो ऍसिडिक ऍसिड आहे की नाही? त्याला आपण OAA असं म्हणणार आहे ना? बरोबर आहे ना? त्याच्यानंतर सायट्रिक ऍसिडला सायट्रिकला सायट्रिक ऍसिड असं म्हणणार आहे. सो सायट्रिक ऍसिडला सिट्रेट. काय म्हणणार आहे? सिट्रेट. ऍसिड मधल्या एला काय म्हणणार आहे? अकोनिटिक ऍसिड. अकोनिटिक ऍसिडला आपण काय म्हणणार आहे? अकोनिटेट. बरोबर आहे. इज मधल्या आयला आयसोसायट्रिक ऍसिडला काय म्हणणार आहे? आयसोसिट्रेट. ऑफकोर्स मधल्या एला ऑक्झॅलो सक्सिनिक ऍसिड. ऑक्झॅलो सक्सिनिक ऍसिडला काय म्हणणार आहे? ऑक्झॅलो सक्सिनेट. आहे का? किती सोपं आहे. ए म्हणजे अल्फा कीटोग्लुटॅरिक ऍसिड. अल्फा कीटोग्लुटॅरिक ऍसिडला काय म्हणायचं? अल्फा ग्लुटॅरेट आहे का? सिली मधला एस ला काय म्हणायचं? सक्सिनाइल कोएन्झाइम ए. या ठिकाणी काय म्हणता येत नाही. सक्सिनाइल
कोएन्झाइम ए या ठिकाणी काय म्हणता येत त्याला स्टुपिड मधल्या यसला सक्सिनेट म्हणजे काय सक्सिनिक ऍसिडला सक्सिनेट म्हटलंय सक्सिनेट आहे का फनी मधला एक म्हणजे फ्युमॅरिक ऍसिड म्हणजे फ्युमॅरेट आहे का मॉलिक्यूल मधला एम म्हणजे मॅलिक ऍसिड म्हणजे मॅलेट राईट सो अशा पद्धतीने So O citric acid is of course a silly stupid funny molecule. O म्हणजे oxaloacetic acid, citric मधला C म्हणजे citric acid, aconic acid मधला A म्हणजे aconitic acid, is मधला I म्हणजे isocitric acid, of course मधला O म्हणजे oxalosuccinic acid, A म्हणजे alpha ketogluteric acid, S म्हणजे succinyl coenzyme A, S म्हणजे स्टुपिड मधला S, सिली मधला S म्हणजे सक्सिनाइल कोएन्झाइम A, स्टुपिड मधला S म्हणजे सक्सिनिक ऍसिड, फ्युमॅरिक फनी मधला F म्हणजे फ्युमॅरिक ऍसिड, मॉलिक्यूल मधला M म्हणजे मॅलिक ऍसिड बरोबर आहे मग या ठिकाणी आपण ऑक्झॅलोएसिटिक ऍसिडला ऑक्झॅलोएसिटेट म्हणू शकतो सायट्रिक ऍसिडला सिट्रेट म्हणू शकतो अकोनिटिक ऍसिडला अकोनिटेट म्हणू शकतो आयसोसायट्रिक ऍसिडला आयसोसिट्रेट म्हणू शकतो ऑक्झॅलोसक्सिनिक ऍसिडला ऑक्झॅलोसक्सिनेट म्हणू शकतो अल्फा केटोग्लुटेरिक ऍसिडला अल्फा केटोग्लुटेरेट म्हणू शकतो सक्सिनाइल कोएन्झाइमला तेच म्हणायचं दुसरं काही म्हणायचं नाही सक्सिनिक ऍसिडला सक्सिनेट म्हणू शकतो फ्युमॅरिक ऍसिडला फ्युमॅरेट म्हणू शकतो मॅलिक ऍसिडला मॅलेट म्हणू शकतो इज इट क्लिअर किती महत्वाचं स्टेटमेंट आहे समजलं रात्री झोपत बराळायचं स्वप्नात सुद्धा हेच बराळायचं तर ही सायकल तुमची क्लिअर झाली बघा ना या ठिकाणी सी म्हणजे कंडेन्सेशन बरोबर आहे डी म्हणजे डिहायड्रेशन आर म्हणजे रिहायड्रेशन ओ म्हणजे ऑक्सिडेशन डी म्हणजे डी कार्बोक्सिलेशन ओडी बघा की ओडी ओ आणि त्याच्या डोक्यावर डी आहे ना म्हणजे ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन पोहो मधला पी म्हणजे फॉस्फोरायलेशन ओ म्हणजे ऑक्सिडेशन एच म्हणजे हायड्रेशन ओ म्हणजे ऑक्सिडेशन झाले का स्टेप्स फर्स्ट कंडेन्सेशन सेकंड डिहायड्रेशन थर्ड रिहायड्रेशन फोर्थ ऑक्सिडेशन फिफ्थ ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन फर्स्ट कंडेन्सेशन सेकंड डिहायड्रेशन third rehydration fourth oxidation fifth decarboxylation sixth oxidative decarboxylation 7 phosphorylation 8 oxidation 9 hydration and 10 oxidations म्हणजे या झाल्या सबस्ट्रेट हे झाले स्टेप्स आणि आपण काय केलं काय नाही एक सर्कल आखून त्याच्यामध्ये जे 10 सबस्ट्रेट आहेत ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड सायट्रिक ऍसिड अकोनिटिक ऍसिड आयसोसायट्रिक ऍसिड ऑक्झॅलोसक्सिनिक ऍसिड अल्फा केटोग्लुटेरिक ऍसिड सक्सिनाइल कोएन्झाइम सक्सिनिक ऍसिड फ्युमॅरिक ऍसिड मॅलिक ऍसिड त्याचे शॉर्टकट केलेत आपण ऑक्झॅलोएसिटेट सिट्रेट अकोनिटेट आयसोसायट्रेट ऑक्झॅलोसक्सिनेट अल्फा केटोग्लुटेरेट सक्सिनाइल कोएन्झाइम सक्सिनेट फ्युमॅरेट मॅलिक डोकं चालवायची गरज नाही हे आणि हे समजलं की संपलं ओके आता बघा काय झालं होतं वरती बाळांनो तर ग्लुकोज having 6 carbon compound these glucose is break down into pyruvic acid किती कार्बन आहेत 3 कार्बन आहेत किती मॉलिक्यूल 2 मॉलिक्यूल कशामध्ये झालं हे ग्लायकोलायसिस मध्ये तुम्हाला वाटत असेल सर येडं झाले सारखं हेच सांगते वाटतं ना लक्षात ठेवा हे समजल्याशिवाय पुढचं समजत नाही त्यामुळे मी सारखं हे सांगतो आणि सारखं पुस्तकात पण आहे पुस्तकात आहे त्यामुळे मी सांगतो एनसीईआरटीचं पुस्तक बघा स्टेट बोर्ड बघा किंवा रेफरन्स बुक बघा आहे राईट
This pyruvic acid undergoes acetylations to form acetyl coenzyme A. Acetyl coenzyme A. किती कार्बन? 2 कार्बन. किती मॉलिक्यूल? 2. राइट. मग बघा लिंक रिएक्शन झाली ना, पायरुविक ऍसिडचे ऍसिटाइल कोएन्झाइम आहे, लिंक रिएक्शन झाली. बघा आता तुम्हाला माहित आहे ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड मध्ये किती कार्बन आहेत? 4 कार्बन आहेत. कुठली? C4 पाथवे फोटोसिंथेसिस मधलं किंवा C4 सायकल. पेपा ओवा माली पायरू. ओवा म्हणजे ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड, तोच आहे ओवा, आहे का? त्याच्यामध्ये 4 कार्बन आहेत. मग बघा acetyl coenzyme A combines with oxaloacetic acid to form citric acid. मग बघा हा जो acetyl coenzyme A हा काय झाला? oxaloacetic acid बरोबर कंबाईन झाला आणि oxaloacetic acid बरोबर कंबाईन झाल्यामुळं acetyl coenzyme A having 2 carbon compound is combined with oxaloacetic acid having 4 carbon compound to form काय करायला त्या ठिकाणी? टू फॉर्म सायट्रिक ऍसिड. काय करायला? सायट्रिक ऍसिड. याच्यामध्ये किती कार्बन असतील? बारक्या बारवडीच्या पोरांनी ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड मधले 4 कार्बन आणि ऍसिटाइल कोएन्झाइम ए चे 2 कार्बन. 4 आणि 2 किती झाले? 6 कार्बन झाले. 6 कार्बन. राइट. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं बाळांनो? ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिडचे 4 कार्बन आणि ऍसिटाइल कोएन्झाइम ए चे 2 कार्बन. या ठिकाणी कंडेन्सेशन प्रोसेस झाली. कंडेन्सेशन. राइट. म्हणजे या ठिकाणी वॉटरची एंट्री झाली. म्हणजे वॉटरच्या मदतीने हे सगळे एकत्र झाले. आले का लक्षात? Oxaloacetic acid having 4 carbon compound. This oxaloacetic acid is combined with acetyl coenzyme A having 2 carbon compound to form citric acid having 6 carbon compound with the help of process condensation. Right? आता acetyl coenzyme A मधला acetyl coenzyme A 2 कार्बन वाला oxaloacetic acid बरोबर ज्या वेळेला मिक्स होतील त्या वेळेला acetyl coenzyme A is replaced or again goes into the cytoplasm. सायटोप्लाझम मध्ये जाणार आहे. ऍसिटाइल कोएन्झाइम कुठे जाणार आहे? आता सायटोप्लाझम मध्ये जाणार आहे किंवा त्याच्या ओरिजिनल ठिकाणी जाणार आहे. बरोबर आहे. सो ऍसिटाइल कोएन्झाइम A having 2 carbon compound combines with oxaloacetic acid having 4 carbon compound with the help of process condensation to form citric acid. बरोबर आहे ना? आता सायट्रिक ऍसिडचं काय होणार आहे बघा. सायट्रिक ऍसिडचं पुन्हा काय होणार आहे? त्या ठिकाणी डिहायड्रेशन होणार आहे. डिहायड्रेशन म्हणजे काय? डिहायड्रेशन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल आहे की नाही? आपण म्हणतो ना मला डिहायड्रेशन झालं. मला डिहायड्रेशन झालं म्हणजे काय? तर आपल्या बॉडीमधलं वॉटर संपलेलं असतं त्यामुळे त्रास होतो. बरोबर आहे. तसं डिहायड्रेशन, डी म्हणजे रिमूव्हल, हायड्रेशन मीन्स वॉटर. सो रिमूव्हल ऑफ वॉटर. मग सायट्रिक ऍसिड जो 6 कार्बन वाला आहे, दिस सायट्रिक ऍसिड अंडरगोज डिहायड्रेशन टू फॉर्म अकोनिटिक ऍसिड. म्हणजेच अकोनिटेड. अकोनिटेड कार्बन मध्ये चेंज होणार आहे का? नाही. सेम 6 कार्बन. कारण डिहायड्रेशन तर झालं ना, वॉटर मॉलिक्यूल निघून गेला. झालं का? कंडेन्सेशन झालं, डिहायड्रेशन झालं. रिहायड्रेशन म्हणजे पुन्हा अकोनिटिक ऍसिड और अकोनिटेड अंडरगोज रिहायड्रेशन to form isocytric acid. Isocytric acid म्हणजेच काय? आयसोसिट्रेट having 6 carbon compound. झालं. पहिली झालं कंडेन्सेशन. कंडेन्सेशन प्रोसेस मध्ये ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड आणि ऍसिटाइल कोएन्झाइम्स एकत्र येतात आणि वॉटर मॉलिक्यूलच्या मदतीने ते एकत्र येतात. कंडेन्सेशन होतं. बरोबर आहे. सायट्रेट सिट्रिक ऍसिड किंवा सिट्रेटचं डिहायड्रेशन होतं आणि अकोनिटेट तयार होणार आहे किंवा अकोनिटिक ऍसिड तयार होणार आहे. अकोनिटेट किंवा अकोनिटिक ऍसिडचं रिहायड्रेशन होणार आयसोसायट्रिक ऍसिड मध्ये. 6 कार्बन मध्ये चेंजेस नाही. बरोबर आहे. रिहायड्रेशन झालं या ठिकाणी. आयसोसायट्रिक ऍसिड अंडरगोज ऑक्सिडेशन आहे का? आयसोसायट्रिक ऍसिड अंडरगोज ऑक्सिडेशन
टू फॉर्म ऑक्झॅलोसक्सिनेट हॅव्हिंग 6 कार्बन कंपाउंड. ऑक्सिडेशन झालं ना, आयसोसायट्रिक ऍसिड म्हणजे आयसोसिट्रेट किंवा आयसोसायट्रिक ऍसिडचं ऑक्सिडेशन झालं. ऑक्सिडेशन म्हणजे काय? गेन ऑफ ऑक्सिजन, लॉस ऑफ हायड्रोजन. मग हायड्रोजन जो लॉस केलेला आहे तर लॉस द हायड्रोजन कोण घेणार आहे? NAD घेणार आहे. Lost the hydrogen is taken up by NAD and this NAD is converted into NAD and this NAD is converted into NADH2. समजलं? या पद्धतीने म्हणजे आयसोसिट्रेट किंवा आयसोसायट्रिक ऍसिडचं काय झालं? ऑक्सिडेशन झालं आणि काय झालं? ऑक्झॅलोसक्सिनेट तयार झालं किंवा ऑक्झॅलोसक्सिनिक ऍसिड तयार झालं. राईट. आता काय झालं? डिकार्बोक्सिलेशन ना. सो ऑक्झॅलोसक्सिनेट अंडरगोज डिकार्बोक्सिलेशन. ऑक्झॅलोसक्सिनेट अंडरगोज डिकार्बोक्सिलेशन. डिकार्बोक्सिलेशन दॅट मीन्स रिमूव्हल ऑफ कार्बन इन द फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साइड. बरोबर आहे? CO2 टू फॉर्म अल्फा कीटोग्लुटारेट. मग मला सांगा ऑक्झॅलोसक्सिनेट किंवा ऑक्झॅलोसक्सिनिक ऍसिड मध्ये किती कार्बन आहेत? 6 कार्बन आहेत. डिकार्बोक्सिलेशन झालं कार्बन डायऑक्साइडच्या फॉर्म मध्ये तर किती कार्बन राहणार आहेत? 6 वजा 1 5 कार्बन. बघा. राईट. समजलं पर्यंत? नंतर अल्फा कीटोग्लुटारेट और अल्फा कीटोग्लुटारिक एसिड अंडरगोज ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन म्हणजे पहिल्यांदा ऑक्सिडेशन घडणार. ऑक्सिडेशन म्हणजे काय? गेन ऑफ ऑक्सिजन अँड लॉस ऑफ हायड्रोजन. दिस लॉस्ट हायड्रोजन इज टेकन अप बाय NAD and this NAD is converted into NADH2. right? And नंतर decarboxylation. Decarboxylation means removal of carbon in the form of CO2. Okay, and this alpha ketoglutarate acid is converted into succinyl coenzyme A. Right? मग मला सांगा पुन्हा 5 कार्बन आहे त्याच्यामध्ये 1 कार्बन गेला राहिले किती? 4. आता इथनं पुढे काही कार्बन बदलत नाही, सेम राहणार आहेत. बघा समजलं? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन काय झालं? अल्फा कीटोग्लुटारिक ऍसिड किंवा अल्फा कीटोग्लुटारेटचं ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन झाल्यामुळे सक्सिनाइल कोएन्झाइम A तयार झाला. This सक्सिनाइल कोएन्झाइम A is phosphorylated to succinate or succinic acid. बरोबर आहे? फॉस्फोरायलेशन होत असताना काय होणार आहे या ठिकाणी बाळांनो? तर GDP म्हणजे guanosine diphosphate is converted into GTP. GTP is converted into ATP. राईट? अशा पद्धतीने. आणि काय करणार? सक्सिनाइल कोएन्झाइमचं फॉस्फोरायलेशन झालं की सक्सिनिक ऍसिड किंवा सक्सिनेट तयार होणार. आता या ठिकाणी फॉस्फोरायलेशन तयार होत असताना डायरेक्ट ATP तयार व्हायला पाहिजे पण तसं होत नाही. सक्सिनाइल कोएन्झाइम हे हा डायरेक्ट GTP तयार करणार आहे. GTP कडून पुन्हा ATP तयार केला. नंतर काय होणार आहे? फॉस्फोरायलेशन संपलं की ऑक्सिडेशन. बरोबर आहे? ऑक्सिडेशन म्हणजे काय? these succinate or succinic acid undergoes oxidation. Oxidation that means addition of oxygen, loss of hydrogen. This lost hydrogen is taken up by. आता कोण गेली या ठिकाणी? कोएन्झाइम NAD नाही, FAD आहे. So FAD flavin adenine dinucleotide is converted into FADH2. है का? To form fumarate having 4 carbon compound. झालं? ऑक्सिडेशन. हायड्रेशन म्हणजे काय? पुन्हा वॉटरिंग. So these fumarate or fumaric acid undergoes hydration to form malic acid. बरोबर आहे? मॅलिक ऍसिड तयार करणार आहे. याच्यामध्ये सुद्धा किती कार्बन असणार आहे? 4 कार्बन असणार आहे. 4 कार्बन. राइट? मॅलिक ऍसिड अंडरगोज ऑक्सिडेशन टू फॉर्म ऑक्झॅलोएसिडिक ऍसिड.
मॅलिक ऍसिडचा किंवा मॅलिक ऍसिड किंवा मॅलेटचं ऑक्सिडेशन होणार आणि काय तयार होणार ऑक्झॅलिक ऍसिड तयार होणार. ऑक्सिडेशन होत असताना addition of oxygen and loss of hydrogen, this lost hydrogen is taken up by NAD and this NAD is converted into NADH2. बरोबर आहे. अशा पद्धतीने सायकल झाली कंप्लीट. या ठिकाणी सगळे सबस्ट्रेट आणि या ठिकाणी सगळे काय आले, हे सगळे स्टेप्स आले. बघा ना, कंडेन्सेशन पहिली स्टेप्स, कंडेन्सेशन दुसरी स्टेप्स डिहायड्रेशन, तिसरी स्टेप्स रिहायड्रेशन, चौथी स्टेप्स ऑक्सिडेशन, पाचवी स्टेप्स डिकार्बोक्सिलेशन, सहावी स्टेप्स ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन आहे का, सातवी स्टेप्स फॉस्फोरायलेशन, आठवी स्टेप्स ऑक्सिडेशन, नववी स्टेप्स हायड्रेशन आणि दहावी स्टेप्स ऑक्सिडेशन आहे का. कंडेन्सेशन, डिहायड्रेशन, रिहायड्रेशन, ऑक्सिडेशन, डिकार्बोक्सिलेशन, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन, फॉस्फोरायलेशन, ऑक्सिडेशन, हायड्रेशन आणि ऑक्सिडेशन. समजलं. आणि हे सगळं कुठं घडतं, माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये घडणार आहे. माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये घडणार आहे. कुठली सायकल आहे ही, कुठली सायकल आहे, क्रेब्स सायकल. ओके, आहे का, पाठ करायची गरज आहे का, हातात कुठं लिहून आणले का मी, कागदाची गरज आहे का, नाही. हे सगळं अशा पद्धतीने आहे. राईट. आता पहिली ट्रिक सांगितली मी तुम्हाला, सेंटेन्स ओ सायट्रिक ऍसिड इज ऑफकोर्स ओ सायट्रिक ऍसिड इज ऑफकोर्स सिली स्टुपिड फनी मॉलिक्यूल. सेंटेन्स कुठला आहे, ओ सायट्रिक ऍसिड इज ऑफकोर्स सिली स्टुपिड फनी मॉलिक्यूल. झाले. स्टेप्स कुठल्या आल्या, सीडी, रोरोडी, पोहो. समजलं. तिसरी ट्रिक लक्षात ठेवायचं. बघा या ठिकाणी H2O म्हणजे वॉटर ना, आतमध्ये गेलं, वॉटर इन वॉटर आउट, वॉटर इन. बघा, वॉटर इन वॉटर आउट, वॉटर इन, नाडू आहे का, NAD नाडू, NADH2 नाडू, वॉटर इन वॉटर आउट, वॉटर इन, नाडू, CO2 आहे का, CO2 बाहेर गेलाय ना त्यामुळं CO2, CO2. वॉटर इन वॉटर आउट, वॉटर इन, नाडू, CO2. नाडू CO2 आहे का, नाडू CO2 एकाच ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन, नाडू CO2, GTP फाडू, फाडू म्हणजे FeDH2 आहे का. वॉटर इन वॉटर आउट, वॉटर इन, नाडू CO2, नाडू CO2, GTP फाडू, वॉटर इन, नाडू. झालं. अशा पद्धतीने आहे. सो काय आलं बघा, पुन्हा एकदा, वॉटर इन वॉटर आउट, वॉटर इन, नाडू CO2, नाडू CO2, GTP फाडू, वॉटर इन, नाडू. समजलं. म्हणजे एक सेंटेन्स लक्षात ठेवायचं कुठलं, O citric acid is of course a silly stupid funny molecule. 10 स्टेप्स लक्षात ठेवायचे. CD रो डोडी पो खो. समजलं. 10 आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. CD रोडोडी पो. तिसरी ट्रिक कुठली, हे सगळं सायकल काढल्यात. समजा मला मी परीक्षेला बसलोय, मला आठवतच नाही इथं काय नेमकं झालं किंवा इथं काय झालं, मग हे लक्षात ठेवायचं. वॉटर इन वॉटर आउट, वॉटर इन, नाडू कोटू, नाडू कोटू. 4 नंबरला दोन्ही एकत्र, नाडू कोटू, कारण ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन आहे ना, ओडी आहे ना. नाडू कोटू, GTP फाडू, वॉटर इन, नाडू. समजलं. पुन्हा एकदा तिन्ही ट्रिक एकत्र. O citric acid is of course a silly stupid funny molecule.
स्टेप्स कुठल्या? सीडी सीडी रोडोडी पोहो. काय येणार आहे स्टेप्स? सीडी रोडोडी पोहो. आणि तिसरी ट्रिक्स शेवटची महत्वाची, वॉटर इन वॉटर आउट, वॉटर इन नाडू कोटू, नाडू कोटू जीटीपी फाडू, वॉटर इन नाडू. अशा पद्धतीने ही क्रेप सायकल पाठ करायची नाही, फक्त ट्रिक्स लक्षात ठेवायच्या. ट्रिक्स लक्षात ठेवल्या की तुम्हाला ऑटोमॅटिक येणार आहे. एनर्जी अकाउंट बघा आता. एनर्जी अकाउंट काय काय तयार झालंय? काय काय तयार झालंय बघा. NaDH2 तयार झाला, FADH2 तयार झाला आणि जीटीपी तयार झाला. बरोबर आहे. मग तुम्हाला मी सांगितलेलं आहे 1 NaDH2 is equivalent to 3 ATP. 1 FADH2 is equivalent to 2 ATP and 1 GTP is equivalent to 1 ATP. बरोबर आहे. समजते का बघा. 1 NaDH2 हा 3 ATP च्या इक्विव्हॅलंट आहे. 1 NaDH2 हा 3 ATP च्या इक्विव्हॅलंट आहे. म्हणजे 1 NaDH2 फॉर्म 3 ATP, 1 FADH2 फॉर्म 2 ATP, 1 GTP is equivalent to 1 ATP. आता मला सांगा बघा, एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून 2 पायरुव्हिक ऍसिडचे मॉलिक्यूल, 2 पायरुव्हिक ऍसिडच्या मॉलिक्यूल पासून ऍसिटाइल कोएन्झाइम्स A किती? 2. मग समजा एक ऍसिटाइल कोएन्झाइम्स A असेल तर सायकल एकदा फिरणार. ऍसिटाइल एन्झाइमचे मॉलिक्यूल किती आहे? 2. त्यामुळे सायकल किती वेळा फिरणार? 2 वेळा फिरणार. मग मला सांगा या ठिकाणी 2 NaDH2 पासून 2 NAD पासून 2 NaDH2 बरोबर आहे. या ठिकाणी 2 वॉटरचे मॉलिक्यूल, या ठिकाणी 2 वॉटरचे मॉलिक्यूल बाहेर पडणार, या ठिकाणी 2 वॉटरचे मॉलिक्यूल बाहेर आतमध्ये येणार. 2 NAD पासून 2 NaDH2 तयार होणार, 2 कार्बन डायऑक्साइड बाहेर जाणार, 2 NAD पासून 2 NaDH2 तयार होणार, 2 कार्बन डायऑक्साइड बाहेर जाणार, 2 GDP पासून 2 GDP तयार होणार आणि 2 ATP तयार होणार. बरोबर आहे. 2 FAD पासून 2 FADH2 तयार होणार, 2 वॉटरचे मॉलिक्यूल आतमध्ये जाणार, 2 NAD पासून 2 NaDH2 तयार होणार. मग मला सांगा इन सायकल हाऊ मेनी एटीपी आर फॉर्म? बघा 2 के 2 2 2 4 2 6 बरोबर आहे. म्हणजे 6 NaDH2 फॉर्म तयार झाले सायकल मध्ये. बरोबर आहे. किती FADH2? 2 FADH2 तयार झाले. किती GTP? 1 GTP आहे. बरोबर आहे. आता मला सांगा 1 NaDH2 म्हणजे 3 ATP चे इक्विव्हॅलंट आहे. म्हणजे जर 6 NaDH2 असतील सायट्रिक 18 ATP. बरोबर आहे. 2 FADH2 म्हणजे 1 FADH2 2 ATP बरोबर. म्हणजे 2 FADH2 चे किती ATP तयार होणार? 2 गुणिले 2 किती येणार? 4 ATP. आणि एका GTP पासून 1 ATP म्हणजे किती झाले? 1 ATP. बरोबर आहे. आता या ठिकाणी GTP किती आहे? 2 आहेत ना. मग 2 GTP पासून 2 GTP आहे. एका GTP पासून 1 ATP म्हणजे 2 GTP पासून 2 ATP. 2 ATP. टोटल किती आले? टोटल 18 4 18 19 20 21 22 23 24 टोटल 24 ATP. बरोबर आहे. 24 ATP तयार होणार. पण लक्षात ठेवा एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. NaDH2 पासून तयार होणारे ATP आणि FADH2 पासून तयार होणारे ATP हे डायरेक्ट तयार होत नाहीत. हे FADH2 आणि NaDH2 हे ETS मध्ये जातात, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम मध्ये जातात आणि त्या ठिकाणी ते ATP तयार करतात. हे इथंच ATP तयार करत नाहीत. तर हे NaDH2 आणि FADH2 इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम मध्ये जातात आणि त्या ठिकाणी ATP तयार करणार आहेत. समजलं एनर्जी अकाउंट? अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये क्रेप सायकल पाहिलेली आहे. क्रेप सायकलच्या ट्रिक्स पाहिलेल्या आहेत. क्रेप सायकलचं
एनर्जी अकाउंट पाहिलेला आहे. जर कोणाला काही डाऊट असेल तर त्यावेळेला लगेच मला पर्सनल मेसेज करा किंवा कॉल करू शकता. पण मला असं वाटतंय की सायकल इतकी आपण स्लो घेतलेली आहे की तुम्हाला कसल्याही पद्धतीचा डाऊट असणार नाही. ही व्हिडिओ बघितल्यानंतर आणि आपली जी नोट्स आहे ती नोट्स वाचल्यानंतर तुम्हाला कसल्याही पद्धतीचा डाऊट राहणार नाही. ओके. आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर जे तुमच्याकडे रेफरन्स बुक असतील किंवा एनसीईआरटीचं बुक असेल ते रीड करायचं आहे. एनसीईआरटी बुक रीड करायचं आहे, स्टेट बोर्ड बुक रीड करायचं आहे, आपली नोट्स रीड करायचे आहे, माझी व्हिडिओ व्यवस्थित 2-4 वेळा बघायचे आहे. आणि त्याच्यानंतर याचे जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत कुठल्या पुस्तकामध्ये तर रेफरन्स बुकमध्ये जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील मग तुम्ही डॉक्टर अली वापरत असाल किंवा तुम्ही फिंगर टिप्स वापरत असाल, एररलेस वापरत असाल, मॉडर्न एबीसी वापरत असाल, त्या आता तुमच्याजवळ जी पुस्तकं आहेत बुक्स आहेत ते त्याच्यामधले तुम्ही MCQ सॉल्व्ह करायचे आहेत.